माझ्या वाटेतले सगळे काटे आता दूर झालेत. सलोनीलाही शोधायला तर कोणीच येणार नाही. टिंपालाही आता मरणाच्या भीतीने कधीच तोंड उघडणार नाही. आता सगळंच माझ्या मनासारखं घडतंय. त्यामुळे आता लवकरात लवकर माझ्या डोक्यातला प्लॅन वास्तवात उतरवायला पाहिजे. नाना काय रे हे दार का लावलास? काय डॉक्टर तो विंच्या नाही का? हा त्याचे वडील आजारी आहेत आणि त्याच्याकडे औषधासाठी बी पैसे नाहीत. तुम्ही मदत केली तर म्हणजे याचे 4000 करून द्या ना. नाम्या तुला याआधी पण मी सांगितलं पैसे डबल करतोय, बाहेर कोणाला सांगू नकोस. तू तर सगळ्या गावाला सांगत सुटलायस. अरे पाताळ कंगणी रुसेल माझ्यावर, रक्ताच्या उलट्या होतील मला. नाही होणार डॉक्टर, नाही कुणाला बी नाही सांगितलं. त्या विंच्याला पैशाची गरज आहे डॉक्टर. आणि तुम्हीच म्हणलेलं ना ते आडलेल्यांना नडलेल्यांना ती तुमची पाताळ पाताळ कंगवा कंगणी. हा तीच ती मदत करेल म्हणून तुमच्याकडे आलो. त्याला म्हणलं मी तू 2000 दे, त्याचे मी तुला 4000 करून देतो. द्या ना करून. देख भाया, कतरी नोट है हमारे हाथ में. चल. और देख दिखाई दे रही है? नहीं. और है पाताल कंगनी, इसके अंदर कुछ दिखाई दे रहा है? नहीं. अब ये नोट जाएगी पाताल कंगनी के पेट के अंदर. हाँ. रे पाताल कंगनी, दिखा दे अपना हुनर. उस गरीब की गरीबी की कर कदर. एक दो तीन चार, ये थारा. 1 2 3 4, ये पाताळ कंगणी का. अरे नाम्या, डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहात. हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. आणि या गावात मी लोकांची सेवा करायलाच तर आलोय. वेगळं काय करतोय नाम्या मी. बरं मिळाले तुला पैसे? हो. या आता. थँक्यू डॉक्टर. माझ्याकडचे पैसेही संपत आलेत आता. मोठा हात मारायचा असेल तर गावकऱ्यांना थोडे पैसे वाटावे लागतील. त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. लवकरच त्या नीलमला बाटलीत उतरवलं पाहिजे. आता तीच माझं एटीएम कार्ड. कोण आहे रे मुर्दा? त्याचं डोळं फुटलेत का त्याला रात आंधळे लागले? ए म्हातारे, तू अचानक समोर आली म्हणून दिसली नाही. अरे तू येस होय ना आम्ही मुर्द्या. अरे तुला बायको पळून गेलेली दिसली नाही तर मी कुठली दिसतीया? घसरली का गाडी माझ्या बायकोवर? तू आहे ना, माझं दुसरं लग्न होत नाही ना तोपर्यंत मला काही जगू द्यायची नाही. तू इथं माझ्या वाड्यात काय करतेस रा? या म्हातारीला कसं सांगू आता? अरे बोल की, तुझं काय तोंड शिवलं का काय? काय करतेस इथं? ते आम्ही वाट चुकलं आणि इकडे आलो. कसा आलो काय माहिती. हे कंपाऊंडर आलाय ना, त्याच्या ह्याच्याना नाम्याच्या वाड्यात चक्रा लयच वाढलेत बर का. हे डॉक्टर तर माझं पैसा वाटतच सुटलेत की. ती संपायच्या डॉक्टर संग पार्टनरशिप करायला पाहिजे, नाहीतर अख्खं आयुष्य असंच भिकाऱ्यासारखं काढायला लागल मला.
किती उशीर? माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होता? हॅपी अॅनिव्हर्सरी. हा ठीक आहे. अहो बाहेर का उभे आहात? या आत या. कोण आहे ही बाई? अगं ह्या जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित बिझनेस वुमेन आहेत. त्यांच्याबरोबर थोडं बिझनेस बद्दल बोलायचं होतं म्हणून म्हटलं घरी जाऊन बोलू. हे बघ आम्ही खाल्लंय बाहेर, तू जेवून घे. चला. बस. बघ किती पैसे आहे माझ्याकडं. अगं करोडपती आहे मी. बोल ना, तुला बिझनेस साठी किती पैसे लागतात ते? तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. हे असं सौंदर्य लागतंय माणसाचं, आणि सोबत कर्तृत्व सुद्धा. नाहीतर आमची बायको कसलंच कर्तृत्व नाहीये. अगं माझ्या फेकलेला तुकडा तिथे जगते. खरं सांगू, तू जर मला पहिली भेटली असतीस ना, तर मी तुझ्याशीच लग्न केलं असतं. अहो हळू बोला, तुमची बायको आहे ना बाहेर. अगं ती कसली आले बायको बी अक्कल? ती काय बायको आहे काय नुसतं आयतं बसून खाणारी? तिला बघितलं ना की माझा असा मूड ऑफ होतो ना. आणि मला पाहिल्यावर सांगू? अहो काय करताय? बिझनेस डील करतोय ना. ही अशी एवढं प्रेम करता माझ्यावर? अगं तू अजून माझं प्रेम कुठं बघितलंयस? मला स्वतःच्या हिमतीवरती आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती उभे राहायला बायका खूप आवडतात. माझ्या बायकोसारख्या नाही, नवऱ्याच्या जीवावरती खाणाऱ्या. अशा बायका बघितल्या ना की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. चल सोड ना तो विषय, तू ये इकडं. माझं डोकं खूप दुखतंय, चेपून द्या ना. देतो ना. आता बरं वाटतंय? माझे पाय पण खूप दुखतायत. पाय पण? हा बरं वाटतंय? हाताशी आहे ना. आता तू माझ्याशी अशी वागणार का? हालू नको, अशी एका जागेवर उभं राहायचं. थांब थांब, आता मी काय करतो बघ. एक साथ सावधान, एक साथ नेमधर रहिए, नेमधर. आता बघ कसं पकडतो तुला. पडली की आयला मग प्यायचीच कशाला झेपत नाही तर. हे बघ आता मी काय उचलणार नाही तुला. स्वतःच्या काम स्वतःच करायचे असतात. या भया कुणाशी बोलतायत ही? यांनी बाहेर दुसरं लगीन तर नाही ना केलं? आहे बघ, माझा आहे ना तुझ्या लय जीव आहे. तुझ्याशिवाय करमत नाही ग. तुला मी कधी सोडून जाणार नाही. तू पण मला शेवटपर्यंत साथ द्यायची. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आपण काय करू, इथून दोघं मिळून माझ्या घरी जाऊ. चल. चलाच घरी. घेऊन या, माझी सवत घेऊन या, म्हणजे तुमचं समाधान होईल. कुणाशी बोलताय? आई सायकल. हे बघ दारू पिऊन पडली. तिने प्यायली का तुम्ही प्यायले? उचला पडदेशी आणि चला घरी. बया काय करायचं या माणसाचं? मंगल जरा मदत कर बर. आता मी काय करतो, तुला इथे डबल सीट घेऊन घरी जातो. तुम्हाला सायकल नीट धरायला येणार, मला डबल सीट नेणार बाई. अशानं सकाळ होईल घरी पोहोचायला. चला घरी, समधी वाट बघते जेवायला. ऐक तर माझं.
आज काही झालं तरी नीलमशी पैशांचं बोललंच पाहिजे, तिला माझ्या जाळ्यात ओढलंच पाहिजे. अजून काही येत नाहीये ती. खम्मगणी ब्युटिफुल. गॉगल छान दिसतोय तुम्हाला. काय बाबा, कोणाच्या तरी लग्नाचा वाढदिवस होता काल. मी सांगतो ना, मिस्टरांनी छान सरप्राईज दिलं असेल ना. खरीच दिलं की हॉटेलला गेला होता? काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी? सगळं ठीक आहे ना? ग्रामपंचायतीच्या ऑफिसला चल. ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये का गेली? काय झालं मॅडम, तुम्ही का रडताय? अहो मला काहीतरी सांगा, म्हणजे मदत करता येईल. तुमचे मिस्टर तुम्हाला परत काही बोलले का? नुसते बोलले नाहीयेत, त्यांनी जे काही केले ना ते आठवून त्यांची आणि स्वतःची केळस यायला लागली आता मला. डॉक्टर, आतापर्यंत सगळं दाराबाहेर घडत होतं म्हणून मी सहन केलं, पण काल त्या माणसाने कहरच केलाय. काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि तो माणूस एक बाई घेऊन बेडरूम मध्ये. काय सांगताय तुम्ही? प्लीज बसा ना, तुम्ही बसा प्लीज. हे पाणी. इतके नीच असतील असं वाटलं नव्हतं मला. ते मला ना स्त्रियांचा आदर न करणाऱ्या माणसांचा खूप राग येतो. मला वाटलं तुम्ही समजून सांगितलं त्यांना, ऐकतील ते, पण मलाही असंच वाटलं होतं. पण हा सगळा दिखावा होता. तो माणूस कधीच सुधरू शकत नाही डॉक्टर. त्याने टाकलेल्या तुकड्यावर जगतेय मी. कर्तृत्व शून्य आहे माझं. मला पाहिलं ना की तळपायच्या मस्तकात जाते, मूड जातो असं म्हणत होता. हे पहा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही प्लीज रडू नका. मला खूप त्रास होतोय त्याचा. प्लीज शांत व्हा. मी खूप हळव्या मनाचा आहे. हो, आपण काहीतरी मार्ग काढूया यातून. शांत व्हा. काय मार्ग काढणार डॉक्टर? मला तर असं वाटतं माझं नवरा कधीच माझी कदर नाही करणार. मी मरेपर्यंत हे सगळं असंच सुरू राहणार आहे. आता इथे स्वतःचा जीव संपवावा असं वाटायला लागलंय. तुम्ही पहिल्यांदा शांत व्हा. हे मरण्याच्या गोष्टी काय करताय? आयुष्य संपवलं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. तुमचा नवरा तुम्हाला काय म्हणाला? तुम्ही त्याच्या पैशावर जगताय, तुमचं कर्तृत्व शून्य हेच म्हणाला ना. तुम्ही त्याला दाखवून द्या ना, आयुष्यात तुम्ही खूप काही करू शकता. तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहा, खूप पैसे कमवा. त्या पैशांसाठी तो तुमच्याकडे येतो की नाही बघा. डॉक्टर, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण हे सगळं कसं करू मी? तुमच्या आवडीचा एखादा बिझनेस करा. त्यासाठी पैसे लागतील आणि मला नवऱ्याचे पैसे नको आहेत. का नकोय?
अहो तुम्ही त्यांचं घर सांभाळलंय, संसार सांभाळलाय, त्याचा तो पगार देत होता का? त्याला असं वाटतंय तो एकटाच पैसे कमवतोय, पण तुम्ही त्यांचं घर सांभाळलंच ना. त्यांच्याही पैशांवर तुमचा समान हक्क आहे. तुम्ही संसारासाठी स्वप्न मारली. हे पहा, तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घ्या, बिझनेससाठी लागा, तिकडे फोकस करा. ते पैसे कसे वाढवायचे हे नंतर सांगतो मी. डॉक्टर, मी माझं सगळं आयुष्य त्याचा संसार सांभाळण्यात घालवले. मी माझ्या स्वप्नांचा त्याग केला हे तुम्हाला कळतंय, पण त्या माणसाला नाही कळत आहे. कळेल, लवकरच त्यांनाही कळेल. पण सध्या हा विषय बाजूला ठेवा, बिझनेसकडे फोकस करा. आयुष्यावर प्रेम कराल असं आयुष्य देणार आहे मी तुम्हाला. खूप अनमोल अश्रू आहेत हे, असं वाया नका घालवू त्यांना. हे तुमच्यासाठी. विंच्या, झाला तुझ्या बापाचा इलाज? चाललंय का? पण नाम्या, तुझं लय हे झालं का? उपकार? अरे माझे कसले उपकार? डॉक्टरांचे उपकार आहेत ते. डॉक्टरांचे? थेर कस काय? डॉक्टरांचे म्हणजे ज्या डॉक्टरांकडे तुझ्या फादरला घेऊन गेले ना, त्यांनीच बरं केलं ना. पण नाम्या, मला हे सांग, तू ह्याच हे कसं केलंच रे? कशाचं काय केलं? अरे एकाच डबल. तुला काय करायचंय रे? तू फळ खा ना. कुठल्या फांदीवरून तोडून आणलं? तुला काय करायचंय? तू बापाकडे लक्ष दे. मला जायला सांगितलं स्वतःच गेला यो. डॉक्टर खम्मा गणी. हा, ते विंच्याचे फादर बरे झाले बरं का? अरे वा, चांगलं झालं. तो लय खुश झाला. आपण मदत केली ना. वा वा, चांगलं झालं. डॉक्टर, त्या विंच्याची मदत केली तशी माझी एक मदत करा ना. अरे बोल ना, मी या गावात लोकांची सेवा करायला चाललोय. वर्ष झालं माझा मॉल बंद पडलाय. आता फक्त मी अंडी आणि ब्रेड विकतोय. तर विचार करतोय की मॉल परत सुरू करायचा, पण त्यासाठी जरा पैशांची मदत. नाम्या, किती छोटे विचार आहेत रे तुझे. एकदा मॉल चालवून झालं ना, आता मोठा विचार कर. काय झालं डॉक्टर, असं का बघताय? नाम्या, मला दिसतंय तू खूप मोठा माणूस होणार आहेस, खूप श्रीमंत माणूस होणार आहेस. फक्त मोठा विचार केला पाहिजेस, मोठा निर्णय घेतला पाहिजेस काहीतरी. हा, लगेच करतो ना. पण विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं? नाम्या, अरे तू या गावचा मसीहा होणार आहेस, देव माणूस होणार आहेस तू. हाय का आता? हा, काय चेष्टा करताय डॉक्टर? मी देव माणूस आणि तुम्ही कोण? नामदेव? अहो, तुम्हीच आमचे देव माणूस आहे. हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. पण नाम्या, विश्वास ठेव माझ्यावर. अरे या गावातल्या माणसांची गरिबी तू दूर करणार आहेस. या गावचा उद्धार लिहिलाय तुझ्या हातून. अरे माझ्या गुरूंनी मला सांगितलं, तुझे इतका पवित्र माणूस नाहीये आपल्या गावात. नाम्या, आजपर्यंत गावातल्या लोकांना उधार देत होतास, आता एकाचे पैसे डबल करून द्यायचे. त्यासाठी एक पतपेटी टाक आणि लोकांचे पैसे डबल करून दे. नाम्या, लोक तुला आशीर्वाद देतील, तुझा जय जयकार करतील, तुझ्या पाया पडतील. नाम्या, फक्त तू ती जबाबदारी स्वीकारली पाहिजेस. स्वीकारेल ना डॉक्टर. माझ्या आईची ना लय इच्छा होती बघा. ती सारखी म्हणायची, नामदेव एक दिवस लय मोठा माणूस होणार आहे. पण कोणीच तिच्यावर विश्वास नाही ठेवला. इतक्या वर्षानंतर डॉक्टर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय बघा. मला खात्री होती ना, तू माझा विश्वास कधीच नाही तोडणार. आता बघ, आपण दोघ जण मिळून एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 32, 64 करून देऊ. लोकांची सेवा करू. त्यानिमित्ताने मलाही सेवा करता येईल. एवढं स्वच्छ आणि निर्मळ मनाचा माणूस नसतो या जगात. नाही, म्हणून तुम्हाला देव माणूस म्हणतात. आजपासून तुला देव माणूस म्हणणार आहेत गावातली लोक. त्यांचे पैसे डबल करून देणार आहेस तू. सगळं तुझा जय जयकार करतील. सगळ्याच्या ओठावर एकच नाव असेल, नामदेव. म्हणजेच आमचा देव माणूस. नामदेव, देव माणूस. तू पैसे गोळा करायचे आणि त्यावर मजा मी मारणार.